चंद्रपूर शहरात डिसेंबर 2025च्या 31 दिवसांपैकी 27 दिवस मध्यम प्रदूषण, 2 दिवस जास्त प्रदूषण तर 1 दिवस समाधानकारक आणि चांगले आढळले. डिसेंबर महिन्यात प्रदूषणात वाढ झाली असून थंडीचा प्रभाव वाढल्याने वाहतूक, वाहने, कचरा, ज्वलन आणि बायोमास बर्निंगमुळे वाढ झाली असल्याची माहिती पर्यावरण आणि हवामान अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी दिली आहे. 0.50 AQI गुड निर्देशांक आरोग्यासाठी चांगला मानला जातो. इथे 1 दिवसच चांगला आढळला. 0 ते 50 AQI गुड निर्देशांक आरोग्यासाठी चांगला मानला जातो. इथे 1 दिवसच चांगला आढळला. 51 ते 100 AQI सॅटिस्फॅक्टरी निर्देशांक हा समाधानकारक प्रदूषण मानले जाते. इथे केवळ 1 दिवस समाधानकारक आहे. 101 ते 200 AQI मॉडरेट निर्देशांक सर्वसाधारण प्रदूषित श्रेणीत येतो. इथे 27 दिवस प्रदूषित श्रेणीत आहोत. 201 ते 300 AQI प्युअर निर्देशांक असून जास्त प्रदूषित मानला जातो. इथे 2 दिवस खराब श्रेणीत आहे. 301 ते 400 AQI निर्देशांक हा अतिप्रदूषित मानला जातो. इथे एकही दिवस असा नाही. ते 1 ते 500 AQI निर्देशांक हे धोकादायक प्रदूषण मानले जाते. असा एकही दिवस नाही. गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी कमीत कमी 3 तर जास्तीत जास्त 8 प्रदूषकांत प्रमाण मानले जाते. त्यात धूलिकण 5.10, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, अमोनिया, लीड या प्रदूषकण मिळून निर्देशांक काढला जातो. इथे धूलिकण 10 सर्वाधिक 29 असून धूलिकण 2.5 मात्र 1 दिवस तर कार्बन मोनॉक्साईड 1 दिवस आहे. याचा अर्थ ह्या महिन्यात धूलिकण, कचरा, ज्वलन आणि वाहनामुळे प्रदूषण वाढले असल्याचे जाणवते. प्रशासनाने कडक उपाययोजना राबविल्या तरच प्रदूषणावर नियंत्रण होऊ शकेल.